नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाणाऱ्या राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्की आणि अटकेच्या निषेधार्थ राज्यभरात काँग्रेसची धरणे. योगी आदित्यनाथांच्या पुतळ्याचं दहन. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनाची लस टोचून घेतली ही अफवा. शरद पवारांकडून स्पष्टीकरण. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी BCG इंजेक्शन घेतल्याची दिली माहिती. बेरोजगार तरुणांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधींच्या वेशभूषेत शहरातून दांडी यात्रा काढत बळीराजा पार्टीचं अनोखं आंदोलन. भाजपाला सत्तेचा माज. मंत्री विश्वजित कदम. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला जाणाऱ्या राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की आणि अटकेबाबत केला संताप व्यक्त. बीडमध्ये संपात फूट पाडून कारखान्यास घेऊन जाणाऱ्या गाड्या वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी मजुरांना मारहाण करत फोडल्या. वीज बिल माफ करतो म्हणून सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारकडून जनतेची फसवणूक. सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मिरजमध्ये आपची मागणी. केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे केवळ मुठभर उद्योगपतींच्यासाठी. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली माहिती. राज्य सरकारला नमून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. माजी आमदार राम शिंदे यांचं वक्तव्य. कोल्हापुरात धनगर समाजाची गोलमेज परिषद संपन्न. आरक्षणासाठी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्या घरासमोर हलगी वादन आंदोलन. आणि सोलापुरात बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा उद्ध्वस्त. विजापूर नाका पोलिसांची कारवाई. 2 तरुणांना अटक. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. भाजपाला सत्तेचा माज आला असल्याचं मंत्री विश्वजित कदम यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की आणि अटकेबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरून कदम यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशाच्या हाथसर इथं झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी देशभर पडसाद उमटत आहेत. काँग्रेसचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेशाच्या भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. सांगली दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना झालेली मारहाण ही निंदनीय आहे आणि राहुल गांधी यांच्यासारख्या देशाच्या नेत्याला मारहाण होते ही लोकशाहीची हत्या होत आहे. कायद्याचा बट्ट्याबोळ वाजवलेल्या उत्तर प्रदेश सरकारला लाज वाटली पाहिजे. सत्तेची माज भाजपा सरकारला कशी आली आहे ते आज उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे. भाजपा सरकारला कशाचीही फिकर नाही असा आरोप मंत्री कदम यांनी केला आहे. एखाद्या व्यक्तीची आत्महत्या होती का ती हत्या होती ह्याच्यावर गेले 3-4 महिन्यापासून राष्ट्रीय स्तरावर अनेक वृत्तवाहिन्यांवर चर्चा आम्ही ऐकतोय, बातम्या आम्ही ऐकतोय. त्याच्या पाठीमागचे जे काही विषय आहेत ते सातत्याने बोलले जातात. पण उत्तर प्रदेशमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील आज आमच्या भगिनींचे उघड दिवसाधाड या ठिकाणी जर हत्या होत असेल, त्यांचे बलात्कार होत असतील, तर ह्यावर का ह्या ठिकाणी हे झोपलेलं केंद्रातलं आणि उत्तर प्रदेशचं सरकार बोलत नाही? त्याच्यावर कारवाई का करत नाही? जे दोषी आहेत
आज फॉरेन्सिक मेडिकल सायन्स हे इतकं या ठिकाणी अद्ययावत झालेलं आहे की दोषींचा आपण त्वरित त्यांना पकडू शकतो, त्यांच्यावर कारवाई करू शकतो, त्यांनी केलेला गुन्हा हा कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकतो। अशा प्रकारे कुठेतरी आज उत्तर प्रदेशचं प्रशासन सुद्धा या ठिकाणी गुन्हेगारांना काही मदत करतंय का असं या ठिकाणी कुठेतरी प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहतो। आणि कुणाच्या दडपणाखाली, कुणाची एवढी दहशत आहे सरकारमध्ये, उत्तर प्रदेशच्या केंद्रात बसलेल्या कुणाच्या एवढ्या नेत्यांची दहशत आहे की गुन्हेगारांना सुद्धा सर्रास या ठिकाणी आज संरक्षण दिलं जातं। हे फार आज चुकीचं या ठिकाणी वातावरण, एक भीतीचं वातावरण हे उत्तर प्रदेशमध्ये आणि देशामध्ये निर्माण होऊ लागलेलं आहे। आणि ह्या वातावरण होऊ नये ह्याच्यासाठी आज गांधी कुटुंबातले काँग्रेस पक्षाचे आज नेते असतील, राहुलजी, प्रियंकाजी, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, निश्चितपणे देशाच्या आमच्या माता भगिनींच्या सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी ही लढाई चालू ठेवतील। मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा, अन्यथा मंत्रालयावर तलवार मोर्चा काढू, अशी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेकडून बीडमध्ये इशारा देण्यात आला। अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांनी बीडच्या केतुरा इथं मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीमुळे निराशेतून आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। दरम्यान यावेळी मराठा आरक्षणावरील स्थगिती न उठवल्यास मंत्रालयावर तलवार मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा जावळे पाटील यांनी दिलाय। विचित्र मानसिकता आज मराठा तरुणांची झालेली आहे। आज 18 वर्षांच्या मुलानं या ठिकाणी आत्महत्या केली। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, पुढे माझं शिक्षण कसं होणार? आम्ही जे आईवडिलांनी कर्ज काढायचं, पुढे शिक्षणाचं कुठलंही हे दिसत नसल्यामुळं आज आरक्षणाला स्थगिती आल्यामुळे एक आत्महत्या झाली। ह्याला जबाबदार कोण आहे? तर हे राज्य जे सरकार आहे हे निष्क्रिय सरकार, जी मराठा समाजाला आरक्षण जे मिळालेलं होतं ते टिकू शकलं नाही। त्यामुळं आज मराठा तरुणांची मानसिकता एक विचित्र झाली आहे की आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आणि असे विचार मराठा तरुणांचे झालेले आहेत। आणि मराठ्याचे जे पुढारी आहेत, आमदार खासदार जे झाले ते लाचार झालेले, सत्तेसाठी कुणीही मराठा समाजासाठी आरक्षणासाठी प्रयत्न करत नाहीत। केवळ आमदारकी मिळावी, खासदारकी मिळावी, महामंडळ मिळाली पाहिजेत, इतकीच भूमिका आणि इतकीच लाचारी मराठा समाजांच्या पुढाऱ्यामध्ये आलेली आहे। म्हणून इथून पुढे आम्ही ठरविले की एक समाजाला आणि तरुणांना माझं आव्हान आहे की आत्महत्या करू नका। मराठ्यांना संघर्ष केल्याशिवाय आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही। इथून पुढे जर शिक्षण घेऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसेल, नोकरी लागत नसेल किंवा कुठं ॲडमिशन मिळत नसेल तर मराठ्यांनी आता आम्ही ठरविलं की इथून पुढच्या काळामध्ये जर लवकरात लवकर स्थगिती नाही उठवली तर आम्ही तलवार मोर्चाच मंत्रालयावर काढणार। अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं पहिला मोर्चा आम्ही तलवार मोर्चा काढणार। मग होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील। आमची अशी मागणी आहे की एखादं सेलिब्रिटी आत्महत्या केला किंवा एखाद्या मंत्र्याचा गाबडे जर कुठं ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी संपूर्ण सिस्टीम त्याला भेटायला जाते, कामाला लागते। परंतु या ठिकाणी आत्महत्या झाल्यानंतर साधा तहसीलदार फक्त येऊन गेला, सांत्वन करून गेला, परंतु कुठलाही शासनाचा प्रतिनिधी किंवा कलेक्टर यायला पाहिजे होते, यांना तातडीने मदत करायला पाहिजे होती, परंतु अशी कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही। म्हणून माझं प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी तातडीने मदत झाली पाहिजे आणि या तरुणाचा या ठिकाणी या गावामध्ये म्हणण्यापेक्षा की बीडमध्ये तातडीनं स्मारक झालं पाहिजे, ही सुद्धा आमची अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं मागणी आहे। राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ योगी आदित्यनाथ यांचा पुतळा परभणी बोरी इथं युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळला आहे। उत्तर प्रदेश इथल्या अत्याचारित पीडित युवतीच्या पीडितांची सांत्वन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून अटक केल्याच्या निषेधार्थ बोरी इथं युवक काँग्रेसकडून रात्री उशिरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आणि त्यासोबतच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। ज्या पीडित तरुणीवर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्याच्या नंतर त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
आणि तिच्यावर जो बलात्कार करून खून करण्याचा प्रयत्न केला तो निंदनीय आहे। आणि त्या पीडित महिलेचा उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने मध्यरात्री तिची दफनविधी केली, तिला जाळलं आणि तिला घरी सुद्धा तिचे आई वडील तिचे बहीण भाऊ सुद्धा त्या विधीसाठी उपस्थित नव्हते। हे सर्व बाबी निंदनीय आहेत आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलजी गांधी हे तिथे गेलेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत धक्काबुक्की करून त्यांना जी अटक केली ते निषेधार्ह आहे। या सर्व बाबीचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर अशा शब्दामध्ये आम्ही निषेध करत आहोत। बीडच्या गेवराईमध्ये खचलेल्या पुलानं एकाचा बळी घेतला। ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला जात आहे, तर 6 तासांपासून ठिय्या आंदोलनही सुरू आहे। बीडच्या गेवराई तालुक्यात काल जोरदार पावसानं हजेरी लावली होती। या दरम्यान तालुक्यातील भोजगावच्या नदीला पूर आल्यानं या पुरात गावातील 40 वर्षीय महादेव संत हे वाहून गेले। आज सकाळी ग्रामस्थांनी शोध करून त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढलाय। मात्र हा प्रशासनानं घेतलेला बळी आहे। जोपर्यंत गेल्या अनेक वर्षापासूनचा रेंगाळत पडलेला पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं ग्रामस्थांनी कळवलं आहे। काल नदीला आलेल्या पुरानं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात सदरील पूल खचला होता। यामुळे ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पूल दुरुस्तीची मागणीही केली होती। मात्र याकडे ना प्रशासन, ना सार्वजनिक बांधकाम विभाग, ना लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं। त्यामुळे काल रात्री एकाचा बळी गेला। या संदर्भात संताप व्यक्त होत असून ग्रामस्थांनी पुलावरच ठिय्या मांडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। 2 वर्ष झाला पूल होऊन गेलाय, तरी पण शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे। लक्ष नसल्यामुळे आमदार साहेब बी आले नाही आणि तहसीलदार बी आले नाही अजून। ह्या परिस्थितीनुसार प्रेत अजून घेतच आहे। गावकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की सगळे आल्याशिवाय आम्ही प्रेत हलवून देत नाही। तर सरकारला कळकळीची विनंती आहे, सर्वांनी इथे यावे। बीडच्या गेवराईमध्ये खचलेल्या पुलानं एकाचा बळी घेतला। ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला जात आहे, तर 6 तासांपासून ठिय्या आंदोलनही सुरू आहे। बीडच्या गेवराई तालुक्यात काल जोरदार पावसानं हजेरी लावली होती। या दरम्यान तालुक्यातील भोजगावच्या नदीला पूर आल्यानं या पुरात गावातील 40 वर्षीय महादेव संत हे वाहून गेले। आज सकाळी ग्रामस्थांनी शोध करून त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढलाय। मात्र हा प्रशासनानं घेतलेला बळी आहे। जोपर्यंत गेल्या अनेक वर्षापासूनचा रेंगाळत पडलेला पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं ग्रामस्थांनी कळवलं आहे। काल नदीला आलेल्या पुरानं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात सदरील पूल खचला होता। यामुळे ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पूल दुरुस्तीची मागणीही केली होती। मात्र याकडे ना प्रशासन, ना सार्वजनिक बांधकाम विभाग, ना लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं। त्यामुळे काल रात्री एकाचा बळी गेला। या संदर्भात संताप व्यक्त होत असून ग्रामस्थांनी पुलावरच ठिय्या मांडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। 2 वर्ष झाला पूल होऊन गेलाय, तरी पण शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे। लक्ष नसल्यामुळे आमदार साहेब बी आले नाही आणि तहसीलदार बी आले नाही अजून। ह्या परिस्थितीनुसार प्रेत अजून घेतच आहे। गावकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की सगळे आल्याशिवाय आम्ही प्रेत हलवून देत नाही। तर सरकारला कळकळीची विनंती आहे, सर्वांनी इथे यावे। गांधीनगर इथल्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मुख्य बाजारपेठ सिंधू मार्केटमधील रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे।
या ठिकाणी विकास कामासाठी निधींचा वणवा होत होता. सध्या भाजपा नेते माजी खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यरत आहे. मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिंधू मार्केटमधील रस्ता वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. व्यापाऱ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही यश आलं नव्हतं. सरपंच रितू लालवाणी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या रस्त्यासाठी ग्रामपंचायत फंडातून 2,17,000 रुपये मंजूर केले. या कामाचं उद्घाटन नुकतंच सरपंच रितू लालवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सोनी सेवलानी, दीपक जमनानी, प्रशांत कुलकर्णी, विनोद हजुराणी, सुनीता टेल्यानी, गणेश देवकुळे यांच्यासह सिंधू मार्केटमधील व्यापारी उपस्थित होते. उत्तर प्रदेश सरकारनं राहुल गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे मिरजमध्ये संतप्त काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच झाले. बाट फोडून योगी सरकारचा त्यांनी निषेध व्यक्त केला. उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीची बातमी समजताच या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसप्रेमी रस्त्यावर उतरत आहेत. आज याचे पडसाद मिरज शहरातही उमटले. महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. उत्तर प्रदेश योगी सरकारच्या नावानं माठ फोडून कार्यकर्त्यांनी योगी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली आहे. यावेळी अय्याज नायकोडी, धनराज सातपुते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचे शहर पदाधिकारी, नगरसेवक अनुपस्थित होते. या आंदोलनाची माहिती अय्याज नायकोडी यांनी दिली आहे. शहरातल्या काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीनं आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ योगींचा निषेध करून त्यांच्या नावाचे माठ फोडून आज आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी मला हे खेदानं नमूद करावंच वाटतं की भारतीय लोकशाहीची हत्या होत असताना या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं, मग राज्यसभा असेल किंवा कालचं राहुल गांधींची झालेली धक्काबुक्की असेल, या येन केन प्रकारे या सगळ्या विरोधकांची आवाज दाबून टाकायचं अशी एक अघोषित आणीबाणी या ठिकाणी चालू केलेली आहे मोदी आणि योगी सरकारनं. तर मला हे सांगायचं आहे की भविष्य काळामध्ये असंच जर होत राहिलं तर विरोधकांनी एकत्र येऊन यांचा निषेध केला पाहिजे. राहुल गांधींसारख्या आमच्या नेत्याला धक्काबुक्की करते म्हणजे पोलीस किती माजोर झालेले आहेत हे कळायला पाहिजे. आणि ज्या मुलीच्यावर अत्याचार झाला त्या मुलीवर बलात्कारच झाला नव्हता असे अधिकारी काय गौप्यस्फोट करतात म्हणजे बकऱ्याला काळीजच नव्हतं असं त्यांना म्हणायचं आहे. मला असं म्हणायचं आहे की रात्रीच्या अपरात्रीच्या वेळेला अशा बलात्कारित झालेल्या पीडित महिलेचा शव तुम्ही रात्री अपरात्री जाळताय तर अशा पद्धतीनं तुम्हाला लोकशाही राज्य चालवायचं आहे का? याचंच नाव रामराज्य आहे का? हे खऱ्या अर्थानं रामराज्य नसून हे दानवांचं राज्य आलेलं आहे असं म्हणायला लागेल. आणि म्हणून याचा निषेध आज आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमच्या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या महिलांच्यावर अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. उत्तर प्रदेशमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी माणिकनगर युथ फाउंडेशनच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी मिरज इथं केली आहे. उत्तर प्रदेश इथल्या हादसर इथं युवतीवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. आज माणिकनगर युथ फाउंडेशनचे सदस्य आणि 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी मिरज लक्ष्मी मार्केट परिसरात हातात जनजागृती फलक घेऊन पीडित युवतीवर अत्याचार केलेल्या नराधमांना अटक करण्याची मागणी केली आहे. या फलकावर प्रश्न जनतेला केले होते. या तरुणीला न्याय द्यावा असा फलक हातात घेऊन हे विद्यार्थी उभे होते. काळा वेश परिधान करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अमीन मोमीन, अमीर फौजदार, राजेश गुजराती, अभय गुजराती, आकाश साठे, अभिजित जाधव, अरबाज कलंगडे, सागर घोडके, याकोब खान हे उपस्थित होते. याची माहिती अमीन मोमीन यांनी दिली आहे. मी आमिर नजीर फौजदार, माणिकनगर जनवाडी प्लॉटमध्ये राहतो. आम्ही सगळे स्टुडंट लोक आहेत. 2 दिवसापूर्वी ही न्यूज व्हायरल होत होती ती आम्ही पाहिली. आम्हाला वाटते की कुठं तर आपली न्यायव्यवस्था अडकळत आहे, त्यामुळे आम्ही केलेले आहे. आणि इथं करण्याचा हेतू हीच की आपल्या इथली जे मुली आहेत, जे आमच्या बहिणी आहेत, त्यांनी स्वतःला सेफ
असं महसूस करावं, त्यांना पण वाटावं की आपल्यासाठी इथं कोणतंच लढणारं आहे. एवढंच आमचं हेतू आहे. आम्ही सगळे स्टुडंट आहेत, आम्हाला कोणाशी काही वाद नाही, काही तक्रार नाही. फक्त आम्ही आमच्या बहिणी आणि इथल्या मुलींसाठी लढतो. वीज बिल माफ करतो म्हणून राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारनं जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे. आज मिरज शहर पोलिसात सांगली जिल्हा आम आदमी पार्टीतर्फे तक्रारीचं निवेदन देण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला, आरिफ मुल्ला, जोएब मुल्ला, निसार मुल्ला उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूकपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना 300 युनिटपर्यंत 30% सवलत देण्याचं वचन जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं. हे वचन सत्तात आल्यानंतर पाळलं गेलं नाहीये. उलट 20% विजेची दरवाढच करण्यात आली आहे. कोरोना आपत्ती असतानाही सरकारनं ही केलेली दरवाढ जनतेची फसवणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याची माहिती वसीम मुल्ला यांनी दिली आहे. मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र सचिव. आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं सांगली व मिरजमध्ये आता मिरज पोलीस स्टेशनला आम्ही आलो आहोत. आज आम्ही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात FIR दाखल करा अशी मागणी आपल्या मिरज स्टेशनच्या PI सरांकडे करत आहोत. त्याचं कारण असं की शिवसेनेचं निवडणूकपूर्वीचा त्यांनी वचननामा काढला होता. त्यांचे 10 वचने होते. त्यामध्ये एक प्रामुख्याने वचन असा होता की आमची सत्ता आली, आम्ही निवडून आलो तर 300 युनिटपर्यंत घरगुती लाईट बिल कपात करण्यात येईल. ते न करता आज संपूर्ण आपलं जग, पूर्ण देश आपलं महामारीच्या परिस्थितीत झुलत असताना व बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढत असताना वीज बिल अक्षरशः त्यांनी माफ केलं पाहिजे होतं. आम्ही आम आदमी पार्टीकडून गेले 3 जूनपासून वारंवार आंदोलन, निदर्शन व त्यांच्याकडं निवेदन करून मागणी करत आहोत की तुम्ही 200 युनिटपर्यंत 3 महिन्याचं वीज बिल माफ करा. ते न करता त्यांनी उलट 20% वीज दर वाढवलं. तर त्यांनी खोटं वचननामा जाहीर करून जनतेची फसवणूक करून जनतेकडून त्यांनी मतं घेतली आणि निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शब्दाला पलटली. जर असं काही वचननामा तुम्ही अगर आधी त्यांना लोकांना वचननामा दाखवला आणि त्या वचननाम्यावर तुम्ही जनतेची मतं घेतला आणि आता तुम्ही ते वचननामा पूर्ण करत नाही, ही लोकांची पूर्वपूर फसवणूक जनतेची फसवणूक केलेली आहे. मग जनतेची फसवणूक केल्यामुळं आणि खोटं बोलून मतं घेतल्यामुळं आज आम्ही आम आदमी पार्टी करून त्यांच्या विरोधात FIR दाखल करत आहोत. अशी मागणी आम्ही मिरज करत आहोत. सांगली महापालिकेकडून तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये मुख्य बस स्थानकासमोरील रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्यात आली. याशिवाय मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांच्या पथकानं ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय. महापालिकेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच सांगली शहरातील अतिक्रमणं हटवण्याची आणि रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार उपायुक्त राहुल रोकडे यांनी केलाय. यानुसार मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांनी बालाजी चौक ते मारुती चौक, त्यानंतर रिसाला रोड आणि शुक्रवारी सकाळी मध्यवर्ती बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरील दुकानांबाहेर असणारी अतिक्रमणं काढून साहित्य जप्त केले. या मोहिमेत 20हून अधिक अतिक्रमणं हटवण्यात आली. या अतिक्रमण मोहिमेत उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे, गणेश माळी, वैभव कुदळे, उत्कर्ष भोवाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत ही मोहीम यशस्वी केली आहे. यापुढे ही मोहीम सातत्यानं सुरू राहील. त्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांनी सहकार्य करावं, आपलं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं, अन्यथा महापालिका प्रशासन ते हटवल असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिलाय.
महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम आज सलग 3ऱ्या दिवशी चालू केलेली होती. त्यानुसार आज एसटी स्टँड ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गातील अतिक्रमण आज काढलेले आहे. यापुढे ही मोहीम अशीच सातत्याने राहणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे मुख्य प्रमुख रस्त्यावर त्यांनी तात्काळ त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावं. आपल्या शहरातील होत असणाऱ्या अतिक्रमणामुळे या वाहतुकीला अडथळा होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. हे टाळण्याच्या दृष्टीनं आम्ही हा सर्व अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी सर्व नागरिकांनी कृपया आम्हाला सहकार्य करावे विनंती. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की आणि अटकेचा आजरामध्ये युवक काँग्रेस वतीनं योगी आदित्यनाथ यांचा निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेश इथं अत्याचारित पीडित युवतीच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी गेले असता पोलिसांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करून अटक केल्याच्या निषेधार्थ आजरा इथल्या युवक काँग्रेसकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निषेध करण्यात आला. यावेळी आजरा तहसीलदार विकास अहिर यांना निषेधाचं निवेदन देण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक किरण कांबळे म्हणाले की कंगना अभिनेत्री असून हिने महाराष्ट्राला जेव्हा पाक म्हटलं तेव्हा या अभिनेत्रीला भाजपा सरकारनं पाठीशी घातलं. मात्र एका दलित महिलेवर बलात्कार झाला असता आणि तेही कुटुंबाला न सांगता तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली गेली. तिच्या कुटुंबांना भेटण्यासाठी राहुल गांधी यांनी गेले असता त्यांच्यावर पोलिसांनी बळाचा वापर करून धक्काबुक्की केली. यासारख्या घटनेचा उत्तर प्रदेश सरकारचा निषेध आम्ही करत आहोत. अमित खेडेकर, वृषाल हुक्केरी, रवी भाटले, संजय सावंत, जावेद दिडबाग यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इंचार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया,
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. कोल्हापूर इथल्या चंदगड इथं शेतातल्या घरी अस्वल पकडण्यात आलं. हे अस्वल पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील आडुरे गावात एका शेतकऱ्याच्या शेतातल्या घरी अस्वल जखमी अवस्थेत बसलं होतं. याची कल्पना गावातील मुलांना येताच अत्यंत धाडसानं मुलांनी तिथं जाऊन त्या शेतातील घराचा दरवाजा बंद केला. तात्काळ घटनास्थळी वन विभागाला कळवलं. सुरेश पाटील यांचे जंगलालगत महाजन या स्थानिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या शेतामधील घरात अस्वल बसल्याची माहिती मिळाली. वन विभाग
करील टीमने पाहणी केली असता तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनचं नियोजन करून तयारी करण्यात आली। अखेर 6 तासांनी अस्वलाला सुखरूपरित्या बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं। त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे। बीजेपी हटवा शेतकरी वाचवा। पालघरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना या घोषणा दिल्या जात आहेत। पालघर जिल्ह्यातील वाडा इथं आज काँग्रेस पक्षाकडून शेतकरी विधेयक आणि उत्तर प्रदेशमधील कथित हाथरस घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप हटवा, देश वाचवा, शेतकरी वाचवा, मोदी सरकार हाय हाय, योगी सरकार हाय हाय अशा विविध घोषणा देत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। या अशा प्रकारचे आंदोलन पालघर जिल्ह्यात होत असल्याचे आंदोलन करणाऱ्यांकडून सांगण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव मनीष गणेरे, प्रदीप राका, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते। हे प्रक्रिया चालू आहे, त्याचा तीव्र निषेध करायचा आहे सर्वांच्या वतीने। आणि योगी सरकारचा म्हणजे यूपी मध्ये जे काय घडलंय त्याचा सुद्धा आपल्याला तीव्र शब्दात निषेध करायचा आहे। तर आज आपला एकच मागणी आहे की ताबडतोब हे येत्याने सर्व निवडणुकीत बीजेपी हटाओ और देश बचाओ, बीजेपी हटाओ देश बचाओ। अलिबागमध्ये काँग्रेसची निदर्शनं पाहायला मिळतात। कृषी विषयक धोरणांचा विरोध करण्यात येत आहे। यासोबतच हाथरस बलात्कार घटनेचाही निषेध करण्यात आला। केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकातील शेती आणि शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी तसंच उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी आज रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे अलिबाग एसटी स्टँड इथं निदर्शनं करण्यात आली। यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित झाले होते। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या वर्तणुकीचाही यावेळी निषेध करण्यात आला। संपूर्ण देशामध्ये जे काही आता मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी बिल आणि कामगार विधेयक या 2 गोष्टी ज्या काही मंजूर करून घेतल्या आवाजी मतदानाने, राज्यसभेमध्ये आमची त्या ठिकाणी मेजॉरिटी असताना आमच्या काही खासदारांना ठरवून सस्पेंड केलं आणि सस्पेंड करून त्या ठिकाणी बहुमत दाखवून त्यांनी जे कायदे मंजूर केले त्याला विरोध करण्यासाठी आणि तो विरोध करत असताना खेड्यामध्ये महात्मा गांधींची आज जयंती आहे, लालबहादूर शास्त्रींची आज जयंती आहे। हा दिवस आम्ही निवडला आहे। 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत आमचं सह्यांचं कॅम्पेन आहे महामहिम राष्ट्रपतींना की ह्या बिलाला आमचा विरोध आहे। या देशाचा मुख्य जो घटक आहे तो शेतकरी आहे आणि आज तुम्ही या कृषी धोरणामध्ये त्या शेतकऱ्याला पूर्णपणे नष्ट केलेला आहे। तुम्ही भारताची तुलना अमेरिकेबरोबर करू शकत नाही आणि अमेरिकेबरोबर करायला गेल्यानंतर अमेरिकेमधला प्रत्येक शेतकरी आज कर्जबाजारी आहे। पण किमान भारतातली परिस्थिती बघितली गेली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली गेली। आज जगाला पुरवेल एवढं धान्य, जगाला पुरवेल एवढा फळफळाव, भाजीपाला हा आज आमचा महाराष्ट्र आणि आमचा भारत या ठिकाणी तयार करतो आहे। परंतु डोळ्यावरती पट्टी बांधलेलं सरकार हे अदानी आणि अंबानी यांना विकलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याचा तीव्र धिक्कार निषेध करण्यासाठी आज आमच्या हे सह्यांचं कॅम्पेनिंग आहे। हा एक भाग। दुसरं, कामगार धोरणाच्या बाबतीमध्ये 300च्या पेक्षा आतमध्ये कामगार जर असतील तर कुठल्याही कंपनीला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही यांना कामावरून काढण्यासाठी किंवा कारखाना बंद करण्यासाठी, जो पहिला नियम होता। आज ह्याच्यातून घडणार आहे काय की कधीही कुठला मालक नफ्यात असणारी कंपनी उद्या त्याला बंद करावं असं वाटलं, निथून अन्य ठिकाणी जावं तरी त्या कामगारांना देशोधडीला तो लावू शकतो, परमनंट कामगाराला कंत्राटी कामगार करू शकतो। या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्ही या ठिकाणी ह्या देशभराचं कॅम्पेन आहे, हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं कॅम्पेन आहे। यासाठी आमच्या जिल्हा महिला अध्यक्ष आहेत, युवक अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, तालुक्याचे अध्यक्ष आहेत, सर्व महिलांचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी आणि हा आमचाच कार्यक्रम जो सुरू झालेला आहे एस टी स्टँड हे सर्वसामान्य माणसाचं काही ह्या ठिकाणी अदानी अंबानी काही एस टीतनं प्रवास करत नाही, आम शेतकरी करतो आणि त्यांच्यासाठी आम्ही हे केलेलं आंदोलन आहे आणि त्याच्यासाठी हे सह्यांचं आम्ही सुरू केलेलं कॅम्पेन आहे।
तुमच्या माध्यमातून दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे, हे लोकशाही राज्य आहे, पण गेल्या काही दिवसापासून ज्या देशातली लोकशाही संपुष्टात आलेली आहे, मोदींना जे वाटतं ते केलं जातं. आज ज्या निर्भयावरती उत्तर प्रदेशमध्ये अत्याचार झाला, तिचं साधं प्रेत देखील तिच्या नातेवाईकांकडे दिलं नाही, तिला अग्नी देखील त्यांना देऊन दिलं नाही, आणि त्यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी प्रियंकाजी गांधी, राहुलजी गांधी पायी निघालेल्या असताना त्यांना त्या ठिकाणी अडवलं जातं, त्यांना धक्काबुक्की केली जाते, त्यांच्या कॉलरवर हात टाकला जातो. म्हणजे ह्या देशातला विरोधी पक्ष देखील ह्यांना संपवायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, मी सांगतो की काँग्रेस ही विचारधारा आहे, ही तळागाळात रुजलेली आहे, जिला 150 वर्षाची परंपरा आहे. अनेक गांधींनी यासाठी आपल्या त्यागाचं आणि रक्ताचं बलिदान या ठिकाणी दिलं आहे. आणि म्हणून राहुल गांधींच्या कॉलरला हात म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, तरुणांच्या, महिलांच्या या ठिकाणी तुम्ही अंगावरती टाकलेला हात आहे. याची किंमत मोदी सरकारला येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल, हा इशारा देखील मी आपल्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देतो. SBN मराठीसाठी उदय सावंत, रायगड. केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे केवळ मुठभर उद्योगपतींसाठीच आहेत असं वक्तव्य कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले. देशातील भाजपा सरकार लोकशाही मारण्याचं पाप करतंय अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. भाजपाचे हुकुमशाही सरकार आम्ही टिकू देणार नाही असा इशाराही यावेळी मंत्री कदम यांनी दिलाय. केंद्राच्या कृषी आणि कामगार विधेयक कायद्याविरोधात करण्यात आलेल्या सांगलीतील आंदोलनवेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या कृषी कामगार विधेयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून आज देशभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं देशात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीमध्येही कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषी आणि कामगार विधेयकाचा निषेध नोंदवत कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीत करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, विविध शेतकरी संघटना याबरोबरच कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना मंत्री कदम यांनी केंद्रात केंद्र सरकारचे कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी जाचक आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांची लूट होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे पंख छाटले जाणार आहेत, तर कामगार कायद्यामुळे उद्योगपतींना अधिकच फायदा होणार आहे, त्यामुळे कामगारांची गळचेपी होणार आहे. केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे हे केवळ मुठभर उद्योगपतींच्यासाठी असल्याची टीका करत केंद्रातल्या भाजपा सरकार लोकशाहीला मारण्याचं पाप करत असल्याचा आरोप मंत्री विश्वजित कदम यांनी यावेळी केला आहे. याचबरोबर केंद्रातला हुकुमशाही सरकार आम्ही टिकू देणार नाही असा इशाराही मंत्री विश्वजित कदम यांनी यावेळी दिला आहे. आज 2 ऑक्टोबर रोजी आपले देशाचे राष्ट्रपिता स्वर्गीय महात्माजींची जयंती एका वेगळ्या भावनेने आपल्या देशात आणि जगात साजरी करत असताना या ठिकाणी निश्चितच जो पाया स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जो त्यांच्या विचारातून रचला गेला, जो स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जो पाया आपल्या देशाच्या जडणघडणीसाठी रचला गेला, आज कुठेतरी तो पाया या भाजप सरकारच्या कारकिर्दीमध्ये कुठेतरी डगमगतोय. त्या पायावर घाला करण्याचं काम हे भाजप सरकारच्या माध्यमातून होते असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये हुकुमशाही पद्धतीने चर्चा न घडवता चर्चा करणाऱ्या खासदारांवर एक दुर्दैवी पद्धतीने या ठिकाणी कारवाई करून त्यांना हद्दपार करून या ठिकाणी एक जो कायदा कृषी विधेयक कामगारांच्या संदर्भात जो कायदा आणला, यातल्या ज्या काही अटी आहेत त्या कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधातल्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काँग्रेस पक्षाच्या विचारातून केंद्र सरकारने पूर्वीच्या नेहमीच या ठिकाणी शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या शेतातलं उत्पादन असेल, पिकं असतील, ह्याला मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला आपण शेती हमी भाव म्हणतो हे देण्याची भूमिका सरकारची सातत्याने. शेतकऱ्याची लूट होऊ नये, शेतीचा माल विकत असताना मधला जो व्यापारी आहे
त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी APMC ऍक्ट आणण्यात आणला आणि मार्केट कमिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं पीक विकण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आलं। परंतु आज केंद्राने जो कायदा आणलेला आहे त्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राइसचा कुठेही उल्लेख नाही आणि अशा पद्धतीने मग एखाद्या शेतकऱ्याला त्यांनी कष्टाने बनवलेलं जे काही पीक असेल ते विकायचं असेल तर त्याला नेमकं शाश्वती काय? कोण कुठला तरी मुंबईतला व्यापारी येणार आणि त्याची लूट करणार हे या देशातला शेतकरी खपून घेणार नाही। आम्ही सुद्धा ते होऊन देणार नाही। यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समविचारी पक्ष घेऊन आज आम्ही 2 ऑक्टोबर रोजी सांगलीमध्ये आंदोलन केलेलं आहे। आज या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातले अनेक शेतकरी सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी आज त्याचबरोबर कामगारांच्या विरोधात सुद्धा जे काही आज तो कायदा आणलाय तो कामगार विरोधी। त्याचं कारण म्हणजे आज तुम्ही मुळात सगळे अधिकार त्या उद्योगपतींना देताय। कुठले उद्योगपती? ज्या उद्योगपतीने गेल्या 5 ते 6 वर्षात हजारो कोटींची कर्ज या देशातल्या बँकेची काढली, त्यांनी त्यांचे उद्योग बंद केले, कामगारांना वाऱ्यावर सोडलं, अनेकांचे कामगारांचे पैसे नोकरदारांचे पैसे 3-3, 5-5 वर्ष देण्यात नाही आले आणि अशा लोकांना वाऱ्यावर सोडून ह्या पैसा बँकेचा घेऊन जे या देश सोडून पळून गेले त्या उद्योगपतींसाठी, अशा प्रकारच्या उद्योगपतींसाठी आज जे कामगारांच्या विरोधातले कायदे आणण्यात आले हे चुकीच्या पद्धतीने हे भाजप सरकार आज देशातली लोकशाही मारण्याचं पाप करत आहे। आणि म्हणून काल सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आज जे एका आमच्या भगिनीवर अत्याचार झाला त्या अत्याचारामध्ये त्या कुटुंबांची सांत्वन करण्याकरता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि आमचे नेता आदरणीय प्रियंकाजी गांधी जात गांधी परिवाराने सातत्याने देशाच्या लोकांच्या दुःखात सहभागी होण्याचं काम केलंय, त्यांना आधार देण्याचं काम केलंय आपल्या देशातल्या देशवासियांना। आणि तिथं सुद्धा त्यांना अडवण्यात आली आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी जी वागणूक आदरणीय राहुलजींना केली त्याची तीव्र शब्दात निषेध आम्ही करतो। हे देशातलं भाजपचं हुकुमशाही सरकार आम्ही टिकून देणार नाही। आज देशातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये उद्रेक आहे, शेतकऱ्यांमध्ये उद्रेक आहे, कामगारांमध्ये उद्रेक आहे आणि ह्या सगळ्या आपल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम हे आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात निश्चितपणे करेल। धन्यवाद। सांगलीमध्ये महापालिकेकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आलाय। मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईसाठी उपायुक्त राहुल रोकडे आणि स्मृती पाटील हे दोघेही उपायुक्त आपल्या टीमसह रस्त्यावर उतरले आहेत। सांगली महापालिका क्षेत्रात सध्या नो मास्क नो एंट्री हे अभियान सुरू आहे। या अभियानाअंतर्गत मनपा क्षेत्रात मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे। जे नागरिक किंवा व्यावसायिक मास्कचा वापर करत नाहीत किंवा ग्राहक विना मास्क सापडतील त्या ग्राहकांना आणि दुकान मालकाला सुद्धा दंड भरावा लागणार आहे। आज या मोहिमेला वेग देण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षकांच्या ताफ्यासह सांगलीच्या बाजारपेठेत फेरफटका मारत विना मास्क दिसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली। सांगलीतील मेन रोड, जुनी भाजी मंडई तसंच धान्य बाजारात या ताफ्यानं कारवाई करत अनेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे। यामध्ये मास्क नसणाऱ्या 10 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। याचबरोबर अनेक दुकानात जाऊन पथकानं मास्क नसणाऱ्या दुकानदार आणि ग्राहकांना मास्क लावण्याबाबत आणि कारवाईची माहिती दिली आहे। या कारवाईमुळे मास्क नसणाऱ्या अनेकांना अक्षरशः पळ काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखत त्यांच्यावर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात गेले 6 महिने आपण कोरोनाचा विळखा बघत आहोत आणि नो मास्क नो एंट्री ही जी मोहीम आहे शासनाची तीच मोहीम आम्ही अगदी प्रभावीपणे राबवण्याचं काम आजपासून सुरू झालं आहे। आम्ही प्रत्येक दुकानदाराला हे जे स्टिकर आहे हे देत आहोत आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण विदाऊट मास्क कुठंच जाऊ नये, भाजीलाही जाऊ नये, दुकानात जाऊ नये, कुठंही नाही, सगळ्यांनी मास्क वापरू, हँडवॉश करूया, SMS पालन करूया आणि कोरोनाला दूर ठेवूया। हा साधा उपाय सगळ्यांनी पाळावा ही प्रशासनाच्या वतीनं विनंती। आज सांगली महानगरपालिकेतर्फे नो मास्क नो एंट्री
ही मोहीम राबवण्यात आली. त्या अंतर्गत जे त्यांनी पोस्टर दिलेले आहेत ते पोस्टर या ठिकाणी सांगली महानगरपालिकेच्या पाटील मॅडम, रोकडे साहेब आणि त्यांचे इतर स्टाफ यांनी पोस्टर्स दिले आणि ते पोस्टर आम्ही पोलीस ठाण्यामध्ये लावलेले आहेत. या ठिकाणी माझं सांगली शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण घरातून निघाल्यापासून पुन्हा घरात जाईपर्यंत आपलं नाक आणि तोंड झाकलं जाईल अशा पद्धतीने आपण तो मास्क लावला पाहिजे. आणि जर आपण विना मास्क फिरताना शहरात आढळले किंवा पोलीस ठाण्याच्या आवारात आढळून आल्यास आपल्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यातर्फे तसंच सांगली महानगरपालिकेच्या स्टाफतर्फे सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तर आपण या कारवाई टाळण्याकरता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता आपण सर्वांनी आपल्या तोंडाला नाक आणि तोंड घातलं जाईल अशा पद्धतीने मास्क लावा. बरेच लोक असा मास्क गळ्यात अडकवतात, फक्त कोणी दिसले तर मास्कवर करतात, तर कृपया तसं करू नका. धन्यवाद. जत पोलिसांकडून मोटरसायकल चोरींचा छडा लागला आहे. दोघे आरोपी ताब्यात आलेत. यामध्ये 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. जत शहरात मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं. या अनुषंगानं पोलीस नाईक प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल केरबा चव्हाण यांनी आरोपी राकेश सुरेश काळे वय वर्ष 19 राहणार मधला पारधी तांडा, दिलीप हिमलू राठोड यांची कसून चौकशी केली असता गाडी चोरल्याची यांनी कबुली दिली. याबाबतची अधिक माहिती अशी की जत शहरात विविध ठिकाणी मोटरसायकल चोरीचा छडा जत पोलिसाच्या पथकांनी लावला. जत शहरात चोरीस गेलेल्या 5 मोटरसायकलींसह 2 चोरट्यांना पकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी राकेश सुरेश काळे, दिलीप हिमलू राठोड राहणार उमराणी रोड स्टील कॉलनी या 2 चोरट्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जत शहरातून काही दिवसांपूर्वी एकाच्या घरासमोरून बुलेटची चोरी झाली होती. या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल केरबा चव्हाण, महादेव पाटील, श्रीतेली यांच्या पथकाकडून जत शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरी प्रकरणातील आरोपींवर लक्ष ठेवण्यास सुरू केलं होतं. त्या दरम्यान राकेश काळे आणि दिलीप राठोड यांच्यावर संशय दाट झाल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता या मोटरसायकली आढळून आल्या. अधिक तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील करत आहेत. मोदी सरकारनं आणलेल्या काळ्या कृषी विधेयकामुळे शेतकरी कंगाल होणार आहे. शेतकरी आणि कामगार विरोधी विधेयकाची खामगावामध्ये काँग्रेसच्या वतीनं होळी करण्यात आली. खामगाव केंद्रातील मोदी सरकारने नव्यानं लागू केलेल्या कृषी पणन विधेयकाच्या अंमलबजावणीला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने नकार दिलाय. असं असलं तरीही शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी, माथाडी, मापारी यांनी एकत्र येऊन विरोध करणं आवश्यक आहे. नव्या कृषी विधेयकामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचं मोठं षडयंत्र मोदी सरकारनं रचलं आहे. कृषी विधेयकाच्या नवीन कायद्यामुळे शेतकरी आणि बाजार समिती उद्ध्वस्त होणार असून या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे शेतकरी कंगाल होणार आहे. अदानी अंबानी हे मालामाल होणार अशी टीका करत माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवलाय. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधून शुक्रवार 2 ऑक्टोबर रोजी खामगाव इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसकडून केंद्र सरकारनं लागू केलेल्या शेतकरी आणि कामगार विरोधी काळा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बैलगाडी लाँग मार्च काढून निदर्शनं करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात उपरोक्त प्रतिपादन केलं आहे. सरकारने शेतकरी विरोधी व कामगार विरोधी जे विधेयक पास केलेला आहे त्याच्या विरोधात सर्व जनता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खामगाव मतदारसंघातील तमाम काँग्रेसजन आज रस्त्यावर उतरलेले आहेत. त्याच्या निषेधार्थ आज आमचे धरणे आहेत. मोदींनी हे विधेयक पारित केलेलं आहे. या विधेयकामध्ये मोदी, अडाणी, अंबानी, मालामाल व आमचा शेतकरी बांधव तो होणारे कंगाल या विधेयकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी व एक कोटी स्वाक्षरीचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना देणार आहे. और जोपर्यंत हे कामगार विरोधी विधेयक व शेतकरी विरोधी विधेयक जोपर्यंत मागे होत नाही तोपर्यंत असाच लढा
आमच्या खामगाव मतदारसंघामध्ये सुरू राहील. कल्याणमध्ये रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट पाहायला मिळते. रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. कल्याण हे मध्य रेल्वेवरील प्रमुख जंक्शन असल्यानं बाहेरगावच्या बऱ्याच एक्सप्रेस या कल्याण रेल्वे स्थानकात थांबत असतात. मात्र त्यापुढील प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारी लोकल सेवा बंदच आहे. यामुळे पुढील प्रवास रिक्षानं करण्यावाचून पर्याय नाही. नेमका याचाच रिक्षा चालक गैरफायदा घेऊन जास्त पैसे आकारत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्यात. लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबई ठाण्याला कामाला जाणाऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांना खूपच खडतर प्रवास करावा लागतोय. रोजच्या प्रवासी संख्येचा विचार करता त्यापुढे एसटी बसची सुविधाही अपुरी पडते. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना रिक्षानं प्रवास करावा लागतोय आणि या अडचणींच्या काळात रिक्षा चालकही अव्वाच्या सव्वा भाडे आकारताना दिसतायत. त्याचबरोबर कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षा बेशिस्तपणानं लावल्या जात आहेत. याकडे ना आरटीओ लक्ष देत आहे ना ट्रॅफिक पोलीस. कोरोनाच्या महामारीनं सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असताना त्यात रिक्षा चालकांकडून घेतल्या जाणाऱ्या या गैरफायद्याबाबत शासकीय यंत्रणा काही उपाययोजना करणार की नाही असा उद्विग्न प्रश्न विचारला जात आहे. आरटीओ कल्याणचे 2 स्क्वॉड आणि ट्रॅफिक पोलीस बरोबर कोऑर्डिनेट करून ऑलरेडी कारवाई चालू आहे. रिक्षावरती डोंबिवली प्रायोरिटीवरती आणि कल्याण एका वेळी ट्रॅफिक पोलीस बरोबर कोऑर्डिनेट करून आणखी अतिरिक्त प्रोबेशनरी अधिकारी देऊन आपण ती कारवाई करतोय. आणि जनतेला जर एखादी जास्त भाडे घेतली तक्रार स्पेसिफिक तक्रार असेल तर आमच्या टोल फ्रीवरती किंवा ईमेलवरती किंवा साध्या पोस्ट कार्डवरती जरी लिहून पाठवलं आमच्याकडे तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येते. तर ट्रॅफिकचं म्हणणं आहे की आम्ही कारवाई केली जाते पण आरटीओ कुठे दिसत नाही आणि कारवाई सुद्धा करत नाही. त्यामुळे कोऑर्डिनेशन नाही असं वाटतं का? बरोबर, आमचे अधिकारी कमी संख्येने आहेत आमच्याकडे, पण आम्ही आणि ट्रॅफिक बरोबर कोऑर्डिनेट करून एकत्रित कारवाई जॉईंट कारवाई करतोय. पुढच्या 2 आठवड्यामध्ये दोन्ही एरियामध्ये पूर्ण कारवाई दिवसभर कारवाई चालू राहील. महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा जो संदेश दिलाय तो नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं खासदार रक्षा खडसे यांनी भुसावळमध्ये वक्तव्य केलं. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला खासदार रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतर खासदार रक्षा खडसे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, माजी प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी पुतळ्यापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिलाय. तो संदेश आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलंय. या स्वच्छता अभियानात ओबीसी सेलचे अजय भोळे, प्रदेश वैद्यकीय आघाडी संयोजक डॉक्टर निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, शहर अध्यक्ष दिनेश नेमाडे, तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, शहर सरचिटणीस पवन बुंदेल, तालुका सरचिटणीस दिलीप कोळी, शैलजा पाटील, नगरसेवक परीक्षित बरहाटे, प्रमोद नेमाडे, वसंतदादा पाटील, किरण कोलते, किशोर पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, प्रशांत नरवाडे, कुंदन ढाके, प्रशांत पाटील सर, राजू खरारे, संदीप सुरवाडे, सुरेश कुटे, नारायण रणधीर इत्यादी भारतीय जनता पार्टीचे समस्त पदाधिकारी, नगरसेवक, सक्रिय कार्यकर्ते आणि भाजपाच्या विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीमची सुरुवात झालेली आहे. आणि आपण बघितलं असेल की दरवर्षी आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी सुद्धा ह्या दिवशी स्वच्छतेचा संदेश हा संपूर्ण देशवासियांना दिलेला आहे. आणि तोच संदेश घेऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गावागावापर्यंत काम करायचा प्रयत्न करतोय. आज जिल्हाभरामध्ये जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सगळे तालुका अध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण जिल्हाभरामध्ये कार्यक्रम घेतला जातोय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही प्रिकॉशन जे काही घ्यायचं आहे नक्कीच त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी सगळ्या सांभाळून आम्ही हा स्वच्छतेचा जो मेसेज जो गांधीजींनी आपल्या संपूर्ण जगाला दिला तो मेसेज तो संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। या निमित्ताने स्वच्छता अभियान आम्ही राबवतोय। गांधीजींना आठवण करून मला वाटतं स्वच्छतेच्या अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि हा संदेश घेऊन आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी 2 वर्षापासून स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि मला वाटतं एखाद्या वेळेला झाडू एक दिवस हातात घेणं पण एक मेसेज पूर्ण भारतासाठी देणं हे फार गरजेचं आहे। या निमित्ताने देशाच्या निमित्त स्वच्छता अभियान राबवण्याचा एक भारतीय जनता पार्टीकडून एक प्रयत्न आहे, सुरुवात झालेली। सुनील अराक, भुसावळ प्रतिनिधी, SBN मराठी, जिल्हा जळगाव। बीडमध्ये मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। बीडमध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस इथं पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे। त्याविरोधात आज बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल विरोध दर्शवला आणि धरणे आंदोलन केलं आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। कृषी विधेयकावरून ही देशभर पेटला आहे यालाही त्यांनी विरोध दर्शवला। केंद्र सरकारनं कृषी विधेयक पास करून शेतकऱ्यांची चेष्टा केली असल्याची प्रतिक्रिया पापा मोदी यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान, जय जवान जय किसानचा ज्यांनी नारा दिला ते लाल बहादूर शास्त्री यांची जयंती हा दिवस आज आम्ही किसान मजदूर बचाव दिन म्हणून पाळतोय आणि त्या माध्यमातून मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी 3 विधेयक मंजूर करून घेतले, बिना चर्चा न करता मंजूर करून घेतले, त्या विधेयकांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेले आहेत। हे विधेयक रद्द झालं पाहिजे। या विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही तर मुठभर उद्योगपतींचा फायदा होणार आहे आणि त्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे सरकारने ते विधेयक मंजूर केले अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी आज धरणे आंदोलन केले। दुसरा प्रश्न, कामगारांच्या 300 कामगाराच्या वर जे कामगार आहेत ते कामगार त्या ठिकाणी काढून टाकण्याचे अधिकार त्यांनी उद्योगपतीला दिलेत। तेही कामगार विरोधी कायदा आहे तोही रद्द झाला पाहिजे। आणि आता पाहिला आपण हाथरसची जी घटना आहे की त्या ठिकाणी मनीषा वाल्मिकी या मुलीवर सामूहिकरित्या बलात्कार करून तिचं जीवन संपवण्याचं काम झालं आणि त्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी राहुलजी गेले असताना त्यांना अडवण्यात आलं, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। तर या पद्धतीनं केंद्र सरकार हुकुमशाही प्रवृत्तीनं वागतंय त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन सुरू केले। हे त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या या काळ्या कायद्याच्या विरोधात आम्ही सक्रियपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करू। शेतकऱ्यांचे हे विरोधी कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न। 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर। मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर। MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर। मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली। या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात। वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन, सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत। सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश त्वरा करा। ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश। आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा। नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JKSIS अकॅडमी इस्लामपूर। संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND, मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64। इंचार्ज RY गुटुगडे सर,
मोबाईल नंबर 9730 एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सीटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 9890477696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं,
ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान, स्काय स्टार ऑनलाईन. बीडमध्ये संपात फूट पाडून कारखान्यास घेऊ जाणाऱ्या गाड्या वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी मजुरांना मारहाण करत फोडल्या आहेत. ऊसतोड कामगारांच्या न्याय मागणींसाठी वंचित बहुजन आघाडीचे बीडचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवराज बांगर यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना साकडं घालून मैदानात उतरवलंय. त्यांनी आवाहन केल्यानंतरही संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत काही गाड्या कारखान्याकडे निघाल्या होत्या. आंबेडकरांचा शब्द मोडल्याचा आरोप करत प्राध्यापक बांगर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत बीडच्या धारूर इथल्या घाटात मध्यरात्री मजुरांना मारहाण करत गाड्या फोडल्या आहेत. ऊसतोड कामगार संपावरून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाले. आंबेडकरांचा शब्द मोडून कारखान्याला जाणाऱ्या मजुरांना अडवून मारहाण करण्यात आली. मजुरांना मारहाण करत गाड्यांचीही तोडफोड केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवराज बांगर यांच्यासह अन्य पदाधिकारी दिसत आहेत. बांगर यांनी गाडीच्या काचा फोडल्या असून एकास मारहाणही केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ऊसतोड कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी संप सुरू असून यंदा वंचित बहुजन आघाडीनं उडी घेतली आहे. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावरून आता संप आणि राजकारण देखील जोरात सुरू झाल्याचं दिसून येत आहे. सांगलीमध्ये महात्मा गांधी जयंतीच्या औचित्य साधत लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. बळीराजा पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. आज संपूर्ण देशभरात जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात येत आहे. सांगली इथं मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या स्टाईलनं अभिवादन करण्यात आलं. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं बळीराजा पार्टीच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या विविध प्रश्नांना घेऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत केली जाणारी कर्ज प्रकरणं हे विविध जाचक अटी लावून बँकेकडून तरुणांना डावललं जात आहे. याच निषेधार्थ बळीराजा पार्टीचे कार्यकर्ते राम मोरे यांनी सांगली इथल्या स्टेशन चौकातून महात्मा गांधी यांच्या वेशभूषेमध्ये अनोख्या स्टाईलनं आंदोलन करून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. सुरुवातीला स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर स्टेशन चौकातून पायी चालत जाऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. भर पावसात महामानवांच्या नावाचा जयघोष करीत हे आंदोलन सुरू आहे. यावेळी बळीराजा पार्टीचे महासचिव बाळासाहेब रास्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते शाहीन शेख, जगन्नाथ सकट, संजय रास्ते, सुशांत लोखंडे इत्यादींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि या योजनेमधून तरुणांना उद्योजक व्हावं यासाठी कर्ज प्रकरणं दिली जातात. ती कर्ज प्रकरणं अनेक बँकांमधून डावलण्यात येत आहेत. त्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाला एक कर्ज प्रकरण दाखल करण्यासाठी किमान 10,000 ते 12,000 रुपयाचा खर्च येतो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी किती हेल्पाटे होतात ते अगणितच आहेत. हा नाहक त्रास होऊन जर शेवटी बँकेकडून ते कर्ज प्रकरण नाकारलं जात असेल, त्याच्या जाचक अटी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जात असतील, तर इथं असणाऱ्या त्या तरुणांची ती थट्टा आहे. याच्या निषेधार्थ आज पार्टीच्या वतीनं पार्टीचे कार्यकर्ते राम अशोक मोरे हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणात बसलेले आहेत. शासनानं चालू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी चालू केलेली योजना, परंतु या योजनेला बँकेचे अधिकारी हे जाणीवपूर्वक ह्या योजनेला दुर्लक्षित करतात. तरुणांनी हजारो रुपये खर्च करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, त्यासाठी लागणारा खर्च, इतर लायसन्स गोळा करणे
एवढं करोना असताना या बँका नाकारतात. माझ्या बाबतीत घडलेली घटना की मला सुद्धा या योजनेचं मी लाभार्थी असताना मला जाचं काठी लावून ह्या प्रकरणातनं वंचित ठेवलं. हे नवीन जातीवाद तयार झाल्यासारखा वाटायला आला आहे. म्हणून याच्या विरोधात याच्या विरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं ह्या आंदोलनाला आम्ही सुरुवात करत आहे. हे आंदोलन आमरण उपोषण आहे माझं. गांधींच्या विचारानं ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं. याच अहिंसेच्या मार्गानं हा आंदोलनाच्या पवित्रा घेऊन भविष्यामध्ये जर ह्या अनेक तरुणांना जर ह्या योजनेचा जर फायदा नाही झाला तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत. जतमध्ये काँग्रेस कमिटीकडून शेतकरी कामगार कायद्याविरोधात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यासह जत तालुक्यातही काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात मोर्चा काढलाय. जतमध्ये काँग्रेस कमिटीकडून शेतकरी कामगार कायद्याविरोधात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यासह जत तालुक्यातही काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात मोर्चा काढला. काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अप्पाराय बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील शेतकरी आणि कामगार कायदा हातरसीतली ही घटना इत्यादी मुद्द्यांवरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारचा निषेध केला. अप्पाराय बिराजदार म्हणाले की काँग्रेस पक्षानं देशव्यापी आंदोलन पुकारले. लोकसभेतील नवीन कायदा हा शेतकरी विरोधी आहे. राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की निषेधार्ह आहे. माजी सरपंच सभापती बाबासाहेब तात्या कोडक, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे, रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण, तुकाराम माळी, माजी नगरसेवक महादेव कोळी, नगरसेवक नामदेव काळे, युवराज निकम, सलीम पच्छापुरे, निलेश बामणे, मुन्ना पखाली, रमेश कोळेकर, विकास माने, बाळू बामणे, गणी मुल्ला, आकाश बनसोडे, फिरोज नदाफ, अप्पू माळी, प्रदीप नागणे, मिथुन माने, अमर माने, अतुल मोरे आणि सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे संस्थापक आणि धडाडीचे नेते बापूसाहेब उर्फ विठ्ठलराव येसुगडे यांचं अल्पशः आजारानं शुक्रवारी सकाळी पुणे इथल्या भारती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे संस्थापक आणि धडाडीचे नेते बापूसाहेब उर्फ विठ्ठलराव येसुगडे यांचं अल्पशः आजारानं शुक्रवारी सकाळी पुणे इथं भारती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. यांच्या निधनाचं वृत्त कळताच पलूस शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवले. पलूसमधील संपूर्ण औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखाने, सांगली जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली आहे. महापुराच्या काळात त्यांनी पूरग्रस्तांसाठी फार मोठा आधार दिला होता. बापूंनी फेटलिंग कामापासून सुरुवात करून या उद्योगाचं आता संग्राम उद्योग समूहात रूपांतर केलं. संग्राम पतसंस्था, विकास सोसायटी, संग्राम लॉन्स, यशोधन उद्योग समूहाची स्थापना त्यांनी केली. अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्राशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांच्या मागं आई, वडील, भाऊ, पत्नी, 2 मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पलूसचे स्वाभिमानी लोकाभिमुख नेतृत्व, सर्वसामान्यांचा आधारवाड हरपल्याची चर्चा पलूस परिसरात होती. बापू येसुगडे यांच्यासारखं विकासभिमुख नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं. बापूसाहेब येसुगडे कॉलेज जीवनापासून त्यांच्या नेतृत्वाची चुणूक त्यांनी दाखवली. रामनगर येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात नेहमी कुंडलच्या विद्यार्थ्यांचा नेतृत्वाचा पगडा असायचा, परंतु तो पगडा त्यांनी शिकत असताना मोडून काढला व या कॉलेजवर जनरल सेक्रेटरी पदावर त्यांनी झेप घेतली. त्यानंतर कॉलेज जीवनानंतर पलूसच्या भारतीय नागरिक विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेत अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली. त्यांनी संधीचं सोनं केलं आणि पतसंस्थेचं नाव पलूस परिसरात नाही तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात त्यांनी केलं आणि विविध उपेक्षित घटकांना मदत करून
त्यांचे प्रपंच उभा केले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाची चुणूक ओळखून या भागाचे नेतृत्व माजी मंत्री नामदार डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी ओळखून त्यांना तासगाव तालुका सहकारी कारखान्याच्या संचालक पदाची संधी दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली व ही पतसंस्था नावारूपास आणली. त्याचबरोबर संग्राम विकास सोसायटी तसेच आत्ता उभा राहत असलेला संग्राम केन ॲग्रो हा खाजगी साखर कारखाना हा उभा करत आहेत. त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर आपल्याबरोबर काम करत असलेला कार्यकर्ता मोकळा राहू नये, त्याला काहीतरी उद्योगपणे असावा, त्याचा प्रपंच उभा राहावा या उद्देशाने अनेक युवकांना स्वतःचे उद्योग उभा करून दिले. प्रसंगी आर्थिक मदत केली. ते जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषदेतही आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. त्यांची नेतृत्व गुण ओळखून आत्ता सध्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्तिक सत्ता असताना त्यांची नेतृत्वाची धमक बघून त्यांना सभापती पदाची संधी दिली. ते पशुसंवर्धन सभापतीपद त्यांच्याकडे असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या ज्या काही शेतीपूरक योजना ज्या असतील त्या समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं काम त्यांनी केलं. त्यामुळं जिल्हा परिषद सदस्य काम काय करू शकतो याची चुणूक त्यांनी दाखवली. आज कोरोनाच्या काळात खरी पलूस तालुक्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज होती. त्यांच्या जाण्यानं अतिशय मोठा दुःखाचा डोंगर पलूस शहरावर पसरलेला आहे व न भरून येणारी राजकीय पोकळी तर निर्माण झाली आहेच, परंतु पलूसच्या विकासाला एक मोठी खीळ बसली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पलूस तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस. जयसिंगपूर पालिकेच्या अकार्यक्षम मुख्याधिकारी सत्ताधारी गटाकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. नगरसेवक पराग पाटील यांनी ही माहिती दिली आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून शहर आणि परिसरासाठी मंजूर असणारी शववाहिका केवळ राजकीय आकसाने नामंजूर करण्याचा प्रकार पालिकेत घडलाय. तर एका सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोणतीही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न करता शववाहिका पालिकेला सुपूर्द करण्यात आली. आमदार पाटील यांच्या फंडातून मिळणाऱ्या आणि आवश्यक त्या शासकीय मान्यता असणाऱ्या शववाहिकेला पात्र पालिकेचे वावडे कशासाठी असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक पराग पाटील यांनी पत्रकार बैठकीत शुक्रवारी व्यक्त केला. यापुढे चुकीचा कारभार खपवून घेणार नसून माजी आमदार पाटील यांच्या शववाहिकेचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात नेणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. शववाहिकेबद्दलची तक्रार पराग पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून या प्रश्नी त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर ठपका ठेवलाय. 10 सप्टेंबर 2020 रोजी पालिकेची विशेष सभा बोलवण्यात आली होती. यात यड्रावकर सोशल फाउंडेशनकडून पालिकेस प्राप्त झालेल्या शववाहिकेची देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता घेण्याबाबत चर्चा केली जाणार होती. पण विषय पत्रिकेशिवाय अन्य विषय यात घुसडून ठराव बेकायदेशीर करण्यात आला. सदर विषय बेकायदेशीर असल्यानं तो ठरावच रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पराग पाटील म्हणाले की पालिकेची आर्थिक स्थिती नसल्यानं यापूर्वी शववाहिकेची प्रक्रिया रद्द करण्याचा बेकायदेशीर ठराव करण्यात आलाय. गेल्या 20-25 वर्षापासून शाहू आघाडीची सत्ता असताना पालिकाच सक्षम नसेल तर विकास कामाच्या पोकळ गप्पा कशासाठी मारल्या जात आहेत. जो विषय पत्रिकेवर नाही त्या विषयावर चर्चा केली नाही, सर्व सदस्यांची मतं जाणून घेतली नाहीत, तसंच पालिकेच्या नियोजन आणि आर्थिक समितीकडून मतंही घेतली जात नसताना परस्पर नगर परिषदेस वार्षिक खर्च करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही. या विषयावर सभेत कोणत्याही प्रकारची चर्चा न होता परस्पर चुकीचा ठराव करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. पाटील यांच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेला एक शववाहिका गेल्या वर्षी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून देण्यात आली होती. गेल्या वर्षभरात या आमदार विकास निधीतून आलेल्या शववाहिकेची शासकीय स्तरावर अगदी महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत जाऊन सर्व पूर्तता पूर्ण करून तो निधी जयसिंगपूर नगरपालिकेला वर झाला. पण निधी वर झाल्यानंतर शासकीय सर्व बाबीच्या कामाची पूर्तता करून जी शववाहिका खऱ्या अर्थाने जयसिंगपूर नगरपालिकेला मिळाली होती ती बाजूला ठेवून एक सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेचा कुठलाही ठराव नसताना त्या ठिकाणी शववाहिका घेण्यात आली. सुरुवातीला शववाहिका जयसिंगपूर नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आली,
आणि त्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व ठराव करण्यात आले. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. कारण लोकवर्गणी लोकांच्या खिशातून जो शासनाला टॅक्स जातोय त्याच्या माध्यमातून जो रिटर्न येतोय आणि जी शेवयका ही लोकांच्या हक्काची नगरपालिकेची होती ती त्या ठिकाणी ठराव करून डावलण्यात आली. आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की या गाडीवर जयसिंगपूर नगरपालिकेचा निधी खर्च करणं शक्य नाही आहे. म्हणजे थोडक्यात असं मला वाटतं या ठिकाणी की आपलं स्वतःचं आपत्ती आपण सांभाळू शकत नाही, पण दुसऱ्याचं आपत्ती मात्र मी दत्तक घेऊन सांभाळतो. ह्या उक्तीप्रमाणे या जयसिंगपूर नगरपालिकेचा कारभार त्या ठिकाणी चालू आहे आणि याबद्दल माझा त्या गोष्टीला कडकडून विरोध आहे. आणि त्या संदर्भात मी माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे 308 खाली दावा दाखल केला आहे आणि मी पुढील निर्णयाची वाट बघत आहे. ही सदरची शेवयका गेल्या वर्षीसाठी जयसिंगपूरच्या अनेक स्थानिक ज्या मोठ्या संस्था आहेत त्या इच्छुक होत्या. त्या संदर्भात आज सर्व तालुका मराठा मंडळ यांच्या माध्यमातून मला एक पत्र प्राप्त झालं आहे आणि त्यांनी या शेवयकेचा सर्व देखभाल दुरुस्तीचा खर्च घेण्याची तयारी दर्शवली आहे. आरक्षणासाठी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्या घरासमोर हलगीवादन आंदोलन पाहायला मिळालं. सांगलीत मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा आमदारांच्या घरासमोर हलगीवादन आंदोलन करण्यात आलं. प्रामुख्यानं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूरमधील घराबाहेर तर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सांगलीतील घराबाहेर आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हलगीवादन करत केलं आहे. याबरोबरच आमदार सदाभाऊ खोत, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंग नाईक, आमदार सुमनताई पाटील यांच्या घरासमोर देखील हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदारांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारं पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले. यापूर्वी जिल्ह्यात आमदारांच्या घरासमोर हलगीवादन करण्यात आलं होतं. पण 8 दिवसापूर्वी एक मिनिट मागच्या आठवड्यात आम्ही डिक्लेअर केलं होतं सगळं. मागच्या आठवड्यात प्रत्येक तालुक्यात झालं, फक्त ठराविक तालुक्यात झालं नसल्यामुळं आम्ही सांगलीहून आता आलोय. सगळे मेसेज कालपासून आम्ही दिलेत तुम्हाला. आपल्याला फक्त आम्हाला पत्र द्या, पत्रावर सही आम्ही साहेबांची सांगलीत घेतो. काय प्रॉब्लेम नाही. आता विश्वजित कर्मांचं आता आम्ही पत्र घेऊन आलो. नाही कोरोना फक्त तुम्ही प्रिंटेड द्या की प्रिंटेडच द्या. आपल्याला मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि नरेंद्र मोदींचं आता जे पत्र घ्यायचं. सुप्रीम कोर्टाची स्थगिती आलेली आहे ती स्थगिती आम्ही उठवू, त्याच्यासाठी प्रयत्न करून नवीन नोकर भरती आम्हाला पत्र द्या, आम्ही जातो. लगेच पाठवले काल पाठवले मोहन चव्हाणांना पाठवले काल पाठवले आणि आजच नाहीये 4 वेळा पाठवले. चौघांना पाठवले. अतुलला पण स्वतः पाठवले आणि आम्हाला सकाळी निरोप दिलाय. सकाळी 7ला निरोप दिलाय पत्र तयार आहे म्हणून. सांगलीमध्ये आम्ही 2 आमदारांच्या मागच्या आठवड्यात झालेल्या असल्यामुळे मग तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या का करणं झालाय मोहन चव्हाणांना मी वैयक्तिक शुक्रवारी मागच्या फोन केला होता. कसं कुठेतरी ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. समाज आम्हालाही विचारणार आहे. पत्र पाहिजे, पहिल्यांदा मिळालं पाहिजे. एका दिवसासाठी साहेब जरी नसले तरी तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहे. आमच्या मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, तुम्ही साहेबांच्या कानावर घाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका वेळेला आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाला स्थगिती मिळते आणि गृह खातं तुमच्याकडेच आहे. म्हणजे मुख्यमंत्री काँग्रेस शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादी आहे आणि तिथं 3 यांचं सरकार आहे, काँग्रेसवाल्यांचं पण आहे. तर असं असताना तुम्ही एका बाजूला मराठ्यांना स्थगिती देता आरक्षणाला आणि इकडे लगेच 12,500 पोलिसांची भरती काढताय. म्हणजे तुम्हाला एससीबीसीच्या कोट्यातून आम्हाला जे 1600 जागा मिळणार होत्या या जागापासून तुम्ही मराठा समाजाला वंचित ठेवायचं पाप करताय. खरं म्हणजे हा ताळमेळ तुमच्यात पाहिजे. साहेब सुद्धा एक प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे किंवा मंत्री आहेत आणि त्यांच्याच ताब्यातलं गृह खातं आहे. तर त्यांनी या प्रकारे लक्ष घालावं आणि कोणत्याही परिस्थितीत पोलीस भरती तसंच इतर कोणत्याही प्रकारची भरती जोपर्यंत मराठा आरक्षण उठत नाही तोपर्यंत कुठलीही भरती करू नये. परवा सुद्धा तातडीनं अशोकराव चव्हाण साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि त्यांनी आम्हाला की आमचा मराठा समाजाचा जो रेटा होता त्याला घाबरून त्यांनी थोडंसं आम्हाला एससीबीसीच्या ऐवजी ईडब्ल्यूएस देऊ केलं. परंतु आम्हाला ते ईडब्ल्यूएस मान्य नाही आहे. आम्ही जर ईडब्ल्यूएस लागू करून घेतलं तर आमचं सुप्रीम कोर्टातलं एससीबीसीचं आरक्षण उडणार आहे. त्यामुळे आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण नको आहे, आम्हाला एससीबीसी मध्येच आरक्षण पाहिजे.
मॉर्स विश्वशांती गुरुकुल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगली इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात सर्व शाळेचे 375 विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते। MIT स्कूलमध्ये हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेनं करण्यात आली। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या फोटोचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री गणेश कुमार सर यांनी केलं। इयत्ता 3रीची विद्यार्थिनी कुमारी राजवी पाटील हिने सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली। इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी कुमारी रिया पाटील हिने अहिंसेची शपथ दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता 7वी मधील विद्यार्थी कुमार ऋग्वेद खाडे, कुमार विश्वजित लाटे यांनी केलं। शाळेच्या लहान गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल आवाजात रघुपती राघव राजाराम हे भजन गायलं। ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी आर्या कदम हिने वंदे मातरम या गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर केलं। इयत्ता 5वीचा विद्यार्थी कुमार यशराज पाटील याने रघुपती राघव राजाराम हे भजन सादर केलं। ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी कुमारी हर्षिता बुरड, कुमारी उन्नती पटेल यांनी महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची माहिती, त्यांचं कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केलं। शाळेचे विद्यार्थी इयत्ता 1लीची विद्यार्थिनी कुमारी अन्विका ऐनापुरे, 2रीचा विद्यार्थी कुमार श्लोक चौगुले, 3रीची विद्यार्थिनी कुमारी राजवी पाटील यांनी आपल्या मनोगतातून मिठाचा सत्याग्रह, स्वावलंबी, परदेशी कपड्यांचा बहिष्कार, खेड्याकडे चला इत्यादी विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले। 4थीची विद्यार्थिनी कुमारी अनन्या तारळकर आणि 5वीचा विद्यार्थी कुमारी यशराज पाटील या दोघांनी महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनपटावर उत्तम कविता सादर केली। 6वीचा विद्यार्थी कुमार तन्मय चौगुले आणि 7वीचे विद्यार्थी कुमार तीर्थ पारेख, रमित पारेख यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या 3 विधेयकाविरोधात शिरोळ तालुका काँग्रेस पक्ष, कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेस यांच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत निदर्शनं करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केंद्र सरकार विरोधात जिल्ह्यात आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं। याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद शिरोळ तालुक्यातून देत आज शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेस, शिरोळ तालुका काँग्रेस आय, शिरोळ काँग्रेस अनुसूचित जाती जमाती काँग्रेसच्या वतीनं शिरोळ इथल्या तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकार तसंच योगी सरकारच्या विरोधात निदर्शनं करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील, कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित माने, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शर्जेराव शिंदे, दत्तचे संचालक माननीय शेखर पाटील, शिरोळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमोल हिंगणगावे, अनुसूचित जाती जमाती काँग्रेस तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंचायत समिती इथं एकत्रित येत यावेळी काँग्रेस आय पक्षाचेही अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी जी अडवणूक केली आणि धक्काबुक्की केली, जी वागणूक दिली त्याला तिथल्या योगी सरकार जबाबदार असल्यानं योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केलं आहे। तसंच जाहीर निषेधही व्यक्त करण्यात आला। यानंतर मोर्चा तहसील कार्यालयात आला। यावेळी केंद्र शासनानं शेतकरी, हमाल, कामगार यांच्यावर अन्याय करणारी विधेयकं मंजूर केली। ती विधेयकं मागे घ्यावीत यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। तसंच मागणीचं निवेदन शिरोळ तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी तातोबा पाटील, रामदास गावडे, पोपट पाटील, अप्पा सोकाळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। धनगर आरक्षण प्रश्नी खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांना साद घालण्यात आली आहे। दोन्ही छत्रपतींना पाठिंब्यासाठी आमदार पडळकर यांनी पत्र लिहिलं आहे। छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी धनगर आरक्षण प्रश्नी साद घालण्यात आली आहे।
खासदार असलेल्या दोन्ही छत्रपतींनी धनगर एसटी आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांना पत्र लिहून आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण प्रश्नी छत्रपतींच्या वारसांना साथ घातली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज अनेक वर्षांपासून एसटी आरक्षणासाठी लढा देतोय, परंतु सरकार आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत गंभीर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून खासदार उदयनराजेंनी धनगर आरक्षणाला पाठिंबा द्यावा असं साकडं आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातलंय. या दोन्ही छत्रपतींच्या वारसांकडून धनगर आरक्षणाला पाठिंबा मिळाल्यास आमच्या समाजाच्या लढ्याला हत्तीचं बळ मिळेल असा विश्वासही भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती गेल्या अनेक वर्षापासून लढा चालू आहे, परंतु आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. काल मी छत्रपती संभाजीराजे यांना पत्र लिहिलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांना त्या गोष्टीतला प्रचंड अभ्यास आहे आणि संवेदनशीलता आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं त्यांना मी नम्र विनंती केली की धनगर समाजाच्या एसटी अंमलबजावणीसाठी आपण पाठिंबा द्यावा, म्हणजे या चळवळीला मोठ्या प्रमाणात बळ येईल. आदरणीय संभाजीराजेंनी आज सकाळी चॅनलच्या माध्यमातून धनगर समाजाला पाठिंबा दिलेला आहे आणि तशा पद्धतीचं पत्र देखील आम्हाला दिलेलं आहे. राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्रातला विचार गोरगरिबांना, उपेक्षितांना, वंचितांना 118 वर्षापूर्वी न्याय देण्याची त्यांची भूमिका, हीच भूमिका आज संभाजीराजांच्याकडे आहे. म्हणून आम्ही वेगळ्या आशेनं राजेंना पत्र दिलं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील समाजाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. दुसरं पत्र उदयनराजे महाराज छत्रपती यांनाही मी दिलेलं आहे आणि तेही निश्चितपणे या आरक्षणाच्या अंमलबजावणीस पाठिंबा देतील अशी आम्हाला आशा आहे. त्यांचा अजून रिप्लाय आलेला नाही, पण निश्चितपणे त्यांचासुद्धा रिप्लाय येईल अशी आमची आशा आहे. गडिंग्लज इथे केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरी कामगार कायद्याविरोधात गडिंग्लज तालुका काँग्रेसचे भव्य धरणे आंदोलन पाहायला मिळाले. यासोबतच रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेसनं केंद्रीय भाजपा सरकारविरोधात शेतकरी कामगार वर्गाला भांडवलदारांच्या दावणीला बांधणारे अन्यायकारक काळे कायदे संमत करून घेतले. याबद्दल हाथरस आणि पीडितेच्या कुटुंबियांची विचारपूस तसंच सांत्वन करण्यात जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी गडिंग्लज इथं राजश्री शाहू महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्याचे समन्वयक विद्याधर गुरबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धरणे आंदोलन पार पडले. यावेळी ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी स्वागतापर मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर धरणे आंदोलनात केंद्रीय भाजपा सरकारनं संमत केलेल्या शेतकरी कामगार कायद्याविरोधात घोषणाबाजी करून मुख्य संकेश्वर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको केल्यानं तब्बल अर्धा तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गडिंग्लज पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मुख्य रस्त्यावरून बाजूला केले. धरणे आंदोलनात माजी आमदार जनता दलाचे ज्येष्ठ विचारवंत नेते श्रीपतराव शिंदे सहभागी झाले होते. धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी श्रीपतराव शिंदे म्हणाले की येणाऱ्या काळात सर्वच पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भांडवलदार धार्जिन हुकुमशाही प्रवृत्तीच्या भाजपा सरकारविरोधात एकसंघपणे लढा उभारण्याची नितांत गरज असल्याचं मत व्यक्त केलं. आंदोलनात किसनराव कुराडे, सोमगोंडा आरबोळे, बसवराज आझरी, अजिंक्य चव्हाण, प्रदीप पाटील, अजित बंदी, राम परीट, दयानंद पट्टणगुडी, तम्माना पाटील, राजशेखर येरटे यांच्यासह गडिंग्लज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्ते एसबीएनशी बोलताना म्हणाले की शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात जे कायदे त्यांच्या विरोधात जे कायदे लोकसभेमध्ये कुठलाही संवाद न होता संमत केलेले बेकायदेशीररित्या संमत केलेले आहेत त्याच्या विरोधातच्या त्याच्या निषेधार्थ इथं मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आज गडिंग्लज तालुका काँग्रेसच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनानं इथं आम्ही आज धरणं आंदोलनाला बसलो. त्याचबरोबर काल अतिशय दुर्दैवीरित्या झालेल्या राहुल गांधीसारख्या विरोधी पक्षाला नेत्याला धक्काबुक्की जी झाली अतिशय दुर्दैवी ही गोष्ट आहे त्याचाही निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं धरणं आंदोलनाला मार्केट कमिटीच्या आवारामध्ये बसलेलो आहे. जो अन्याय ते करायला लागलेले आहेत योगी सरकारकडून ते बाहेर मीडियामार्फत ते कळायला नको पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रकार आहे हा अतिशय निंद आहे. अशा या निंदनीय कृत्याचा गडिंग्लज तालुका काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि राहुलजी गांधींच्यावर जी धक्काबुक्की झाली त्याचा जाहीर काल उत्तर प्रदेशात झालेल्या निंदनीय प्रकाराचा निषेध म्हणून आज गडिंग्लज तालुका काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी गडिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काल उत्तर प्रदेशमध्ये या देशाचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एक विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी भाजपनं जो निंदनीय प्रकार काल उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी गडिंग्लज काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर जे भाजप सरकारने शेतकरी बिल आणि कामगार विरोधी बिल जे प्रसारित केलेलं आहे त्याचा सुद्धा विरोध म्हणून या ठिकाणी गडिंग्लज तालुका काँग्रेसच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन, सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्य यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किट, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन.